नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासाला नवं वळण. लातूरमधल्या जवळपास 50 रद्दी विक्रेत्यांची सीबीआयकडून होणार चौकशी, तर मनीषा हवालदारला सीबीआय कोर्टात केलं हजर. पेट्रोल डिझेलची गेल्या 12 दिवसात चौथ्यांदा दरवाढ. पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 महागलं. निवडणुकीमध्ये वादे आणि नंतर जनतेच्या खिशावर वार. राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल. पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात विरोधक रस्त्यावर. पुण्यात आपचं बैलगाडी आंदोलन. अकोल्यामध्ये वंचितचा बैलगाडी, घोडे आणि गाढवांचा मोर्चा. सोलापूर आणि हिंगोलीमध्ये काँग्रेसही ॲक्शन मोडमध्ये. विधान परिषद निवडणुकीसाठी चंद्रपूर गडचिरोलीमध्ये घोडे बाजाराला ऊत. 40 नगरसेवकांना भाजपनं पर्यटनासाठी पाठवल्याची चर्चा. प्रत्येकी 5 लाख दिल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. 12 क्विंटल कांद्यामागे केवळ 1468 रुपयांचा दर. उद्या रोहित पवार नाशिकमध्ये मोर्चा काढणार. विदर्भात गेल्या 15 दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू असताना आता नवतपा सुरू. नवतपा 25 मे पासून पुढील 9 दिवस असणार. तर अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्यासाठी काढले आदेश. प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी मागवले ठराव. महागाई मॅन म्हणत राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका. राहुल गांधींचे आरोप मूर्खपणातून भाजपचा पलटवार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.